रिस्क त्याने घेतली. का घेतली? कारण तो निर्दोष आहे. कळलं? मग पुरावे आहेत का? आणि तो निर्दोष आहे हे सिद्ध देखील झालं नाही अजून. मग गुन्हेगार आहे हे तरी सिद्ध झालंय का? नाही ना. त्याच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नाहीये. कळलं? आणि तुम्ही हे सगळं कुठल्या गोष्टीवर बोलताय? बातम्या सांगितल्या म्हणून? हा, बातम्यांमधलं किती खरं किती खोटं हे पण बघायला शिका. कळलं ना? त्या माणसाची बाजू पण बघा. याच माणसाने ना वस्तीत सेल्फ डिफेन्स अकॅडमी ओपन केली आहे. ती कशासाठी? या सगळ्या गोष्टी करायसाठी. एवढं सगळं करणारा माणूस दोषी असेल का? बोला ना. तुमचा सगळ्यांचा मीडियावर विश्वास आहे, बरोबर? हा, असू द्या. माझा ना माझ्या देवावर विश्वास आहे. आपण देवाचा कौल घेऊया आणि बघूया कोणाच्या बाजूने येते. मी काय बोलू सीमा? आता आज ती लोक, अगं ती लोक माझं ऐकतच नव्हती. ती मला मारायला आली होती. त्यांना मला मारायचं होतं आणि मी सांगत होतो त्यांना की माझी चूक नाहीये, मी काही केलं नाहीये, तरी ती मला मारायला येत होती. बरं झालं तू आलीस. तू आली नसतीस ना शिवा तर आज मी नसतो इथे. सगळं संपलं. ऐक ना आशू, असं रडू नको बरं. हारायचं नाही आपल्याला. तू खंबीर राहा बरं. तू काही चूक केलेली नाहीयेस. तू निर्दोष आहेस अरे हे स्वतःलाही सांग. कळतंय का? आपण आहोत सगळे एकत्र. काही होणार नाही. आणि ही लोक अरे आज चांगलं बोलतील उद्या वाईट बोलतील असं चालूच राहणार आहे. तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ. मला राहून राहून एकच गोष्ट कळत नाहीये की मी एकच पीक रिस्क घेतली ग. अगं चल, अगं आवरलंय माझं, आपल्याला जायचंय ना चेकअपला. हे काय दिव्या, चल उठ उठ. अगं आपल्याला जायचंय ना. असं काय करतेस? अजून झोपलीस तू? थोडा वेळ प्लीज. अगं थोडा वेळ काय? आपलं काल बोलणं झालं होतं ना, तू होकार दिला होतास डॉक्टरकडे जायला. चल चल. हो मी तुला हो बोलले होते पण मला बरं वाटत नाही आता. बरं वाटत नाहीये? अगं काल रात्री तर बरी होतीस, आता काय झालं अचानक? हो अरे पण असं अचानक बरं वाटेल असं झालंय. कदाचित ना वातावरणामुळे असेल. बघ ना अचानक पाऊस पडतोय, मग ऊन येतंय. आता नाही जमणार मला. मग परत कधी जायचं दिव्या? हे बघ मलाही आता गॅरेजला जायचं. मग एक काम करूयात, तू आता जा गॅरेजवर, तुझं काम कर. मला बरं वाटेल तसं मी जाऊन येईन दवाखान्यात. आठवणीने हा? हो ठीक आहे. दिव्या, दिव्या मला कळतंय तू काय करतेस ते. म्हणजे म्हणजे काही नाही, तुला माझ्या बरोबर नाही यायचंय हे मी समजू शकतो, पण डॉक्टरची अपॉइंटमेंट टाळू नको. तिकडे जाणं खूप महत्वाचं आहे. ओके? हा नाही म्हणजे तुझ्यासोबत यायचा प्रॉब्लेम नाहीये, पण कसं सांगू अरे तुला ते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, इतकं काही समजायची गरज नाहीये. पण मी अगोदर बोललो तसं ती अपॉइंटमेंट टाळू नको, आठवणीने जा. ठीक आहे? हां चल मी जातो गॅरेज. बाय. चोराच्या उलट्या बोंबा. ए तोंड सांभाळून बोल. जर मी लॅपटॉपला हात लावला नसता तर मला कधीच कळलं नसतं ना. हे बघ, हे माझ्या कामाचं आहे आणि मला वाटलं तर मी तुला सांगेन. तरीच काल सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली नाहीस. तरी मी विचार करत होते हा असा का वागला. आत्ता कळतंय खरं कारण. तू डार्लिंग, हे बघ ना, हे सगळं ना मी आपल्यासाठी करतोय. हा, काय आज ओळखते मी तुला. खरं काय ते कळलं पाहिजे हा मला. अगं मी सांगितलं ना, काही नाहीये त्याच्यात. तू एवढं महत्व नको देऊस त्याला. हा, ऐक, आपण एक काम करूया, आपण शॉपिंगला जाऊया आणि तू म्हणशील तिकडे डिनरला. ओके? ही नाटकं बंद कर आणि काय काय केलंस ते खरं खरं सांग. नाही सांगू शकत. ठीक आहे, नको सांगूस. पोलीस कंप्लेंट करून येते. ए थांब.
तुला अक्कल आहे का? तुला अक्कल आहे ना? मग खरं काय ते कळलं पाहिजे मला. शेवटी आपल्या आशूला न्याय मिळणार. पण कसं काय? म्हणजे सुटका होणार आहे ही गोष्ट चांगलीच आहे, पण हे कसं काय घडलं सगळं? कळेल कळेल, सगळ्यांना कळेल. पण आशू, आज रात्रीपर्यंत तू निर्दोष सुटणार. तुला पोलिसांनी सांगितलं हे? कसं कळलं? अरे भाई, आमच्यावर विश्वास ठेव ना, हळूहळू कळेल तुला. नाही पण माझ्या पोलीस खरंच असं म्हणाले? नाही, पोलीस असं काही म्हणाले नाहीयेत. काय गंमत वाटते तुला? मूर्खासारखं काय बडबडतेस? आणि सांगायचं नव्हतं तर बोलवायचं कशाला? अहो, मी असं नाही सांगितलंय की केस बंद झाली म्हणून. रात्रीपर्यंत केस बंद होणार आहे असं म्हणतीये आणि मला खात्री आहे. हा ग, मग सांग ना कसं ते. धीर धरा जरा, एवढी कसली घाई आहे? म्हणजे आता असं वाटतंय ना की आशू सुटला की तुम्हाला धक्का बसणार. मूर्खासारखं काही बडबडू नकोस. थांबा ना, सगळं कळेल. बरं आशू, तू जाऊन आवर, आपल्याला थोड्या वेळात लगेच पोलीस स्टेशनला जायचं. आवडतो. जा. फ्रेश होतो. शिवा, खरंच ना माझ्या जीवाला एवढा घोर लागून राहिला होता. हे ऐकून एवढं बरं वाटतंय ना आता. उर्मिला, एक काम कर, देव पाण्यात ठेव. आता आशू निर्दोष सिद्ध होईपर्यंत मला कुठली गडबड नकोय.